नमस्कार. थँक्यू फॉर दिस अवॉर्ड. जे जजेस रेफरी असतील मानस पेगे, थँक्यू फॉर नॉमिनेटिंग मी. वडापाव बाहेर खाऊया. तर मी नेहमी असंच बोलतो, मी नेहमी इन्फॉर्मल बोलतो सर. कारण सिरियस काय राहायचं आयुष्यात, सिरियस राहायचं नाही. नेहमी यू शुड हॅव गुड ह्युमर. 3 मिनिटं दिलेत, त्यातले 30 सेकंद संपले, 2.5 मिनिटं काहीतरी संपले. तर माझे खूपसे मित्र किंवा ओळखीचे किंवा हे म्हणतात की आयुष्यात खूप प्रॉब्लेम काय, प्रमोशन होत नाही. प्रमोशन झालं, इन्क्रीमेंट नाही. इन्क्रीमेंट झालं, कमी झालं. बायकोशी भांडण आहे, बिझनेस काय चालत नाही, हे यांचे प्रॉब्लेम. पण खरं बोलून काय माहितीये, तुम्ही सकाळी उठला आणि तुमच्याकडे एक वाटी भात आहे, एक प्लेट भात आहे, तुम्हाला प्रचंड भूक लागली, पण तुम्ही ते खाऊ शकत नाही कारण तुम्हाला रात्री पण त्यातूनच खायचं. हा एक प्रॉब्लेम. कुठली लेडीजना, आदिवासी महिलांना पिरियड्स असो नसो 365 दिवस पाण्यामध्ये एका विहिरीतून पाणी आणायचं. ती विहीर फाडली 300-500 मीटर येऊन जाऊन 1 किलोमीटर, असं 10-12 वेळा दिवसात पिरियड्स असो नसो. नोव्हेंबर डिसेंबरला तीच विहीर आटते, तीच बाई पिरियड्स असो नसो पाण्याच्या बाहेर विहीर जी 2-2.5 किलोमीटर येऊन जाऊन 4-5 किलोमीटर पिरियड्स असो नसो पाणी आणायचा हा मोठा प्रॉब्लेम आहे. तीच विहीर जेव्हा आटते, ती जंगलाच्या बाहेर, जंगलामध्ये पाण्याच्या बाहेर एक विहीर आहे, ती 5-6-7 किलोमीटर मी आणि बायको गेलो. अशी पिरियड असो नसो येऊन जाऊन 15-20 किलोमीटर असं 10-12 वेळा दिवसातून 3 हंडे येऊन करते. हा मोठा प्रॉब्लेम आहे. आदिवासी लोकांची मुलं डिजिटल लर्निंग, जिल्हा परिषद शाळा, पण आम्ही डिजिटल नावाचा काहीही संबंध नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम. तर असे आम्ही 4 वर्ष, मी का बायको काय, निनाद फडके आमचे मित्र आले, आणि हा अवॉर्ड फक्त माझा नाही, हा पूर्ण ग्रुपचा आहे. अर्थात पण 3 मिनिटं म्हणून संपलं, 1 मिनिट बाकी तर आम्ही त्यांच्यावर 4 वर्ष उठलोय, बसलोय, त्यांच्यावर राहिलोय, सकाळ रात्र दुपार सगळं बघितलंय, आणि मग म्हटलं कुठेतरी चेंज करूया. कारण जर तुम्हाला आयुष्यात तुमच्यामुळे कोणी सुखी होणार असेल, आपण जेव्हा म्हातारे 80-90 जेव्हा आपण बघू मागे की अरे काहीतरी कोणतरी एक सुखी झालंय, तर ते आयुष्याला महत्व आहे. आणि सुखी करणं म्हणजे फक्त पेन्सिल किंवा स्टेशनरी देणं नाही, सुखी म्हणजे त्यांच्या आयुष्यात बदल करा. म्हणून 2 गोष्टी आम्ही काम करतो. वन इज डिजिटल लर्निंग ऑफ दिस ट्रायबल झेडपी स्कूल, आणि कडक फॉलो. लोक म्हणतात टीव्हीने काय होत नाही, टीव्हीने खूप फरक पडतोय. 89% ऑडिओ व्हिज्युअल तुझे ब्रेन कॅच करतात, आणि कडक फॉलो प्रोसेस, ती डायरेक्ट प्रोसेस जाते गट शिक्षण अधिकारी, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर, तो एक आहे. सेकंडली, जर यांना वरती आणायचं आदिवासी लोकांना, तर शिक्षण आणि स्किल 2 एस. तर शिक्षण आम्ही हे करतोय. स्किल डेव्हलपमेंट, जे प्रवाहाच्या बाहेर गेलेत, 8वी-9वी सोडले, और व्हॉट एव्हर जे काय असेल ते, त्यांना परत स्किल देणं, कौशल्य देणं, टेलरिंग असेल, आरी वर्क असेल, इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, वेल्डिंग, व्हॉट एव्हर जे काय असेल ते, आणि ते मार्केट उपलब्ध करून देणं, हा आमचा उद्देश आहे. या 2 ह्याच्यावर आम्ही कामं करतोय. आणि परत एकदा हा अवॉर्ड माझा एकट्याचा नाही, प्रत्येक माणसं जरी डोनर म्हणणार नाही, तर दे आर लाईक माइंडेड फ्रेंड्स, ज्यांना आपल्या घरच्यांपेक्षा और घरच्यांच्या बाहेर जाऊन काही करावंसं वाटतं. वी have just registered as a trust 7-8 months back, but CSR ATG नसतानाही एवढी कामं करणं, ते खरंच बाप्पाची मुले, बाप्पाची फुले म्हणतो मी. आणि आम्हाला थँक्स फॉर दिस अवॉर्ड वन्स अगेन. बोलायला खूप काही आहे, मी तासन-तास बोलू शकतो, बट ड्यू टू टाइम कन्स्ट्रेंट थांबवतो. थँक्यू फॉर युअर वन्स अगेन. थँक्यू.